फक्त फोडाफोडीचे राजकारण चाललेले आहे. आम्ही जर का 100-200 रुपये धंदा करतो तर 10,000 रुपये कुठून करणार पाहिजे. स्टेशन मध्ये लय घाण आहे. स्टेशन मध्ये चेंजिंग पाहिजे आम्हाला. ये जनता के सेवक नहीं है, हम इनके सेवक हो गए हैं. पैशाचा पाऊस पडणारे लोकांनी न्हावून घ्यावं, त्याच्यामध्ये आंघोळ करावी अक्षरशः. कल्याण पूर्वेमध्ये ना पाण्याची मोठ्या प्रमाणात समस्या आहे. कारवाई करू नाही, कारवाई बंद करावा. ये अपनी जेबी भर टेंडर भरने वाले इनके लोग हैं. ठाकरे सरकारला कौल देतील जनता. कोणी या कामं करा. सध्या महापालिका निवडणुकांची रणधुमाळी ही जोरदार सुरू आहे. सर्वच पक्षांकडून प्रचार देखील जोरदार केले जात आहेत. आज आपण आहोत कल्याण डोंबिवली शहरात. मुंबईच्या शेजारी वसलेलं वेगानं वाढणारं हे शहर आहे. पण इकडचा विकास झालाय का? नक्की इकडच्या नागरिकांच्या समस्या काय? आज आपण थेट बातचीत करणार आहोत कल्याण डोंबिवलीकरांशी. चला तर, निवडणुका जाहीर होत आहेत, निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. काय समस्या काय आहेत नक्की इकडच्या विभागात? बीजेपी सरकार ज्या पद्धतीने चाललंय ना, ते लोकशाहीला धरून आहे, नाही भारतीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला धरून चाललेलं आहे. फक्त फोडाफोडीचे राजकारण चाललेलं आहे. आज जे कल्याण डोंबिवली असेल किंवा महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी ज्या काही या घटना घडत आहेत बिनविरोध, मग नोटा हा प्रकार कशासाठी केलेला आहे? बिनविरोध कशाला म्हणायचं? तुम्हाला आम्हाला अधिकार मतदानाचा दिलेला आहे नागरिकांना. आम्ही आमचं मतदान न करता तुम्ही बिनविरोध निवडणूक घेतात कशी? याच्यावरती ऑब्जेक्शन आलं पाहिजे. निवडणूक आयोगाने याच्यावरती कारवाई केली पाहिजे. कारण मी माझ्या मतदानाचा अधिकार का हिरावून घेऊ? कोणापासून हिरावून घेऊ? तुम्ही मला संविधानाने अधिकार दिलाय, लोकशाहीने अधिकार दिलेला आहे. असताना मला तुम्ही मतदानापासून वंचित करत आहात. हा कुठला प्रकार आहे? बीजेपीचं माझ्या मते सपशेल हे जे काही राजकारण चाललेलं आहे, हे फोडाफोडीचे राजकारण चाललेलं आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं यांनी काहीही विकासाचं काम केलेलं नाही. हे विकास काम पूर्वीपासून आहे मॅडम, हे आत्ताचं विकास काम नाहीये. मेट्रो असेल, काही असेल, हे काँग्रेसच्या काळापासून ह्या सगळ्या गोष्टी, फक्त त्याला आता तुम्ही फॉलोअप करताय, बाकी काही नाही. या दोघांकडून मला हीच अपेक्षा आहे का आपला हा स्टेशन परिसर लवकरात लवकर त्यांनी चांगल्या स्वरूपात व्यवस्थित करा. असं तुम्ही आता पहिले तुम्हाला अडचण मागू. हा अडचण कशामुळे लागली? कारण हा क्राऊड एरिया. त्या क्राऊड एरियामध्ये ज्या बाहेरच्या गाड्या येतात ना मॅडम, त्या बाहेरच्या एरियामध्ये 04ची गाडी, भिवंडीची गाडी, तिला तिकडचा रस्ता ती इकडून येते. या बसवाल्याला पण इकडचा रस्ता नाही, ती तिकडून यायला पाहिजे होती, इकडून आम्हाला क्राऊड करतो. आता हा आमचा स्टँड आहे, हा लिगली स्टँड आहे. इथे लिगली स्टँड केलेला होता. आता इलेक्शन पुढे लागताय. आमचा इलेक्शन लिगली स्टँड आहे, पण आम्हाला तरी पण आरटीओ वाले येतात आणि आम्हाला त्रास देतात. त्याच्यानंतर पोलीसवाले येतात, आम्हाला त्रास देतात की तुमच्यामुळे ट्रॅफिक होतं. आम्ही एक साईडला उभे ना, आमच्यामुळे काय ट्रॅफिक होणार? आणि आम्हाला 10,000 रुपयाची फाईन मारतात. 10,000 रुपये रिक्षावाल्याला पगार तरी आहे का? आता हा रिक्षावाला सकाळपासून मरमर करतोय, त्याला 200 रिक्षा पण म्हणणार. या रिक्षावाला तर आंबेलीवरून येतो बिचारा, सकाळपासून जेवला नाही, त्याचे पण 300-400 रुपये नाही लागले. मी टिटवाळ्यावरून येतो, आता सध्या इथं आंबोली इथं राहतो, सध्या आता टिटवाळ्याला येतो. तिथून येतो, माझ्या पण खिशामध्ये 5-4 पैसे रुपये, 100 रुपये खिशा. मग आम्ही जर का 100-200 रुपये धंदा करतो तर 10,000 रुपये कुठून करणार पाहिजे? विकास म्हणजे इथं कोणत्या प्रकारचा एक विकास झाला पाहिजे. ही जी वाहतूक कोंडी आहे ना, याचा एक विकास झाला पाहिजे, जेणेकरून लोक स्टेशनवरून सहज बाहेर येत नाही. जेणेकरून आहेत ना, जे लोक स्टेशनवरून बाहेर येण्यासाठी जो रस्ता आहे तो रस्ता नाही आहे. इथले जे फेरीवाले आहेत, त्या फेरीवाल्यांना एक वैयक्तिक मार्केट म्हणून उपस्थित करून दिलं पाहिजे, जे की महानगरपालिकेच्या अंडरमध्ये आलं पाहिजे. मार्केट दिलेलं आहे, पण ते आज म्हणजे चालू केलेलं नाही आहे. स्टेशन मध्ये लय घाण आहे. स्टेशन मध्ये चेंजिंग पाहिजे आम्हाला. स्टेशन जे आहे ना, सगळे घाण आहे. आता काम चालू आहे स्टेशनचे, आता बघू काय होणार है। मेरे हिसाब से तो कोई भी विकास है ही नहीं, चाहे कोई भी पार्टी आए, चाहे बीजेपी हो या शिवसेना हो या अदर पार्टी हो, कोई भी विकास के इंटेंशन में नहीं है। ये मैं पूरी तरह से बोल रहा हूँ, क्योंकि हर एक सरकार जो आती है वो अपने मंत्रिमंडल को ही सावधानी में रख के अपना काम करवा लेती है और अपना ही सब देख रही है। ये जनता के सेवक नहीं है, हम इनके सेवक हो गए हैं। विकास म्हणजे ट्रॅफिक सर्व हटली पाहिजे मेन मुख्य स्टेशनची। कोणी आम्हाला त्याच्याशी काही घेणं नाही, फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की कामं करा, कामं ही झाली पाहिजे। आणि ही जी ट्रॅफिक आणि ही जी थांबून जी कामं चालली आहेत, हे जे ब्रिजचं काम चालू आहे सर्व, आज किती 2018 पासून ही कामं चालू आहेत, ही कामं लवकरात लवकर झाली पाहिजे, बस आमचं एवढंच म्हणणं आहे। सर्वात मोठी कल्याणची जी समस्या आहे ती म्हणजे ट्रॅफिकची समस्या आहे।
की मी आधारवाडीपासून इकडे 3 मिनिटात यायचो, म्हणजे 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट. आता 30 ते 40 मिनिटं लागतील. बरोबर, याच्यावरती काही कार्यवाही झाली. आणि हे जे ब्रिज बांधून ठेवलेले आहेत याचा काही समजत नाही आहे, त्याच्यासाठी बांधलेले आहेत. याचा काही एक रुपया सुद्धा फायदा नाही आहे पब्लिकला. सर्व पब्लिक रोडवरून फिरत असते. मेन म्हणजे ट्रान्सपोर्टचा जो प्रॉब्लेम आहे हा फार मेजर इश्यू झालेला आहे कल्याण शहरामध्ये. याच्याकडे इथे पण असंही नाही की दिग्गज असे म्हणजे आमदार खासदार असे मोठमोठे नावाजलेले लोक कल्याणमध्ये असून सुद्धा ही परिस्थिती आहे, याचं खूप वाईट वाटतं. महापालिकेत कोण महापौर होणार काय वाटतं? माझं तर एकच वैयक्तिक मत आहे. आता आजच जयवंत पाटलांची मी सकाळी न्यूज बघितली. पैशाचा पाऊस पडणारे लोकांनी न्हावून घ्यावं, त्याच्यामध्ये आंघोळ करावी. अक्षरशः मी तर म्हणतो लोकांनी खरोखरच आंघोळ करावी. यांच्याकडे पैसा झालेला आहे, भरपूर पैसा आहे, कुठून येतोय ते माहीत नाही. परंतु मी तर म्हणतो लोकांनी त्याच्यात खरोखरच आंघोळ करायला पाहिजे. आणि ज्याला मतदान करायचं त्यालाच मतदान करा. 500 रुपये 300 रुपये दारू भेटते, 2 टाइम चहा पाणी नाश्ता भेटतोय म्हणून तुमचं मत विकू नका. 5 वर्ष पुन्हा तुम्हाला यांच्या दारामध्ये हे तुम्हाला भेटणार नाही. नागरिकांना एकच आवाहन करेन, ज्यांना कोणाला हा काय प्रकार करायचा करू द्या, परंतु तुम्हाला जो योग्य निवडणूक उमेदवार योग्य वाटतो त्याला तुम्ही निवडून द्या. माझं असं वैयक्तिक मत आहे. मग तो कुठल्याही पक्षामध्ये उभे असेल, परंतु तुम्हाला पैसे देतोय म्हणून त्याला निवडून द्यायचं काम करू नका. तुम्ही तुमच्या मतदानाचा लोकशाहीचा अधिकार गमावताय हे मला म्हणायचे. सुशिक्षित नागरिक पडलेले, सुसंस्कृत लोक पडलेले, शिकलेले लोक पडलेले, आनडी लोक आपल्यावरती राज्य करतायत. नगरसेवक म्हणून, आमदार म्हणून आणि खासदार म्हणून आपल्यावर राज्य करतायत. यांना प्राधान्य देऊ नका. मी एकच मत आहे, मला एवढंच म्हणायचे की ह्या जे काही विकास काम चालू, विकास काम कुठलंही नाही, फक्त फोडाफोडीचं राजकारण आहे, बाकी काहीच नाही. मॅडम मला सांगा, तुम्हाला 1500 रुपये तुम्ही गृहिणीला देता लाडकी बहीण म्हणून. अहो त्या गृहिणीला त्रास काय आहे तो पहिला बघा. गॅस सिलेंडर आहे, पेट्रोलचे भाव वाढले, सोन्याचे दर एवढ्या वरती गेलेले आहेत, त्याच्यावरती काहीतरी बर्डन आणा. शेतकरी तिकडं मरतोय, तो हमी भाव मागतोय. त्याच्यानंतर त्याचे जे पिकाचं नुकसान झालेले, आता तुम्ही म्हणता जून महिन्यामध्ये आपण अधिवेशन घेऊन त्या अधिवेशनामध्ये सरकार म्हणते की आम्ही त्याला हे करू, म्हणजे शेतकऱ्यांना काय द्यायचे. जूनमध्ये पुन्हा पाऊस येणार आहे. पहिल्याच पावसाळा तुम्ही दुष्काळग्रस्त जाहीर केला नाही आणि नवीन पावसाळा तुम्ही पुन्हा आता हे बिचारा फेरीवाल्यांना सुद्धा व्यवस्थित त्यांना जागा द्या ना. मग त्यांना जर का व्यवस्थित जागा, त्यांचं पण पोट आहे, त्याच्यावरती पण त्यांच्या घरं चालतात ना. तुम्ही येऊन त्यांच्या गाडीत उचलतात, वजन काटा उचलतात. केडीएमसी महानगरपालिकेने त्याच्यावर काहीतरी त्यांनी आराखडा काढला पाहिजे ना. त्यांना व्यवस्थित जागा दिली तर कशाला बिचारा अशा रस्त्यावर बसते. केडीएमसी मध्ये कोणती पण सत्ता आली ना, त्यांनी जनतेचा विचार करावा, जनतेचा विचार करावा. बस महापालिका निवडणुकांची तयारी जोरदार सुरू आहे, पक्षांचा प्रचार पण सुरू आहे. काय वाटतं ह्यावेळेस कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नागरिकांचा कौल कोणाकडे असेल यावेळेस? कदाचित मला असं वाटतं, मी एक वैयक्तिक एक महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकारी आहे, ठाकरे सरकारला कौल देतील जनता असं मला वाटतं. जे की याच्या आधी लोकांना अजून माहित नाही की कल्याण पूर्वेमध्ये ना पाण्याची मोठ्या प्रमाणात समस्या आहे. आपल्याकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा वैयक्तिक धरण नाहीये, जेणेकरून लोकांना त्याचा भरपूर त्रास आहे. फक्त महानगरपालिका पाणीपट्टी वसूल करते, पण त्यांना पाणी अद्यापही नाहीये, जे की चोरीचं पाणी वापरतात. MIDCच्या मेहरबानी हे चोरीचं पाणी लोकांपर्यंत पुरवण्यात येतं. ते लवकरात लवकर म्हणजे महानगरपालिकेने याची दखल घेऊन हे काम सुरू करण्यात यावे. काय अपेक्षित बदल व्हावा असं काय वाटतं? अपेक्षित तर बदल भरपूर आहे, पण त्याच्याकडे लक्षच नाही कोणाचं. लक्ष नाहीये, कारण की जे नगरसेवक लोकांमधून जे नगरसेवक निवडून जातात ते विकास करत नाही, स्वतःचा वैयक्तिक विकास करतात. आपल्याकडे असे अनेक नगरसेवक आहेत की जेणेकरून त्यांनी स्वतःचा फक्त विकास केलेला आहे, जनतेचा विकास हा लांबच राहिला. आम्हाला काय मिळत नाही, आम्हाला इथं बसून द्यावा, आमचे धंदे पाणी असे चालू ठेवावा, हेच म्हणणं आहे आमची अपेक्षा. कारवाई करू नाही, कारवाई बंद करावा.
आम्हाला कारवाई करू नाही ही आमची अपेक्षा दुसरी काहीच नाही. बस फक्त आमचं बसण्याचाच परस नाही इथं. आम्हाला बसून द्यावा, आम्ही जिथे बसतोय तिथंच आम्हाला सरकारने बसून द्यावा, आमची हीच अपेक्षा आहे. मुंबई सर्कल में आप कहीं भी जाइए अरेंजमेंट नहीं है, गंदगी है, क्राउडेड है, सिस्टम जो है अभी मेट्रो का काम चल रहा है या फ्लाईओवर का काम चल रहा है, सब एक साथ आप काम निकाल के पब्लिक को परेशान कर रहे हो. आप एक एक काम निकालिए ना, ये रोड के टेंडर आप एक साथ क्यों निकालते हो? क्योंकि आपको पैसा चाहिए, सीधी बात है. इनको पैसा चाहिए, इनको पब्लिक से कोई प्यार नहीं है. ये गलत बात है कि हम पब्लिक के लिए कर रहे हैं, ये अपनी जेब में भर रहे हैं. टेंडर भरने वाले इनके लोग हैं. समस्या काय आहे? काय कचरा आहे बघा, तुम्ही बघा. साफसफाई इथे कोण कचरेवाला सुद्धा दिसत नाही, इकडे झाडू मारणारा पण कोण दिसत नाही इथे. आम्ही स्वतः इथे स्टँडवाले, आम्ही युनियनवाले इथे झाडू मारतो रोज. आम्हाला फक्त एवढीच अपेक्षा आहे की कोणी या कामं करा, आमचं एवढंच म्हणणं आहे. कल्याण शहरामध्ये विकास झाला पाहिजे. ज्या सर्वसामान्य जनता तुमच्याकडे माझ्या मुलाची फी भरून द्या, माझ्या मुलाचं माझ्या घरात राशन भरून द्या, ही मागणी असते का? कोणाची नसते. मागणी काय असते? बाबा नाला तुंबलेला आहे, वाट नाही आहे, लाईट बरोबर वेळेवर येत नाही आहे. या सगळ्या ह्या ज्या मूलभूत गरजा आहे नागरिकांच्या, यांना यांची सुविधा ह्या लोकांकडनं पाहिजे असते. कोणी कोणाचं राशन कोणी भरत नाही, कोणी तो स्वतःच कष्ट करून नागरिक त्याचं राशन भरत असतो. कोणाची फी कोणाकडे कोणी जात नाही. माझ्या मुलाची फी भरली नाही, तुम्ही साहेब मला मदत करा, कोणी देत नाही. दिली तरी ती तुटपुंजी मदत करतो. त्याच्यासाठी 10 चक्रा नागरिकांना यांच्या दारात मारावे लागतात. मला एकच म्हणायचं आहे, ज्या मूलभूत गरजा नागरिकांच्या आहेत त्या मूलभूत गरजांसाठी तरी या शासनाने काम करावं. पण बॉडी इलेक्शन आहे, एकूणच काय वाटतं यामुळे? कोणीही यावं, आमचं असं काही कोणाबद्दल काही राग लोक नाही आहे, कोणत्या पक्षाबद्दल काही बोलणं योग्य नाही आहे. त्यामुळे जे कोणी पदाधिकारी आता असतील, एक्झिस्टिंग असतील आणि पुढे येणारे असतील, यांनी फक्त सामान्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करू नये एवढीच विनंती आहे. आने वाला कोई भी अच्छा काम करो, जो आपको दुआ भी देगा, आपको अच्छा आशीर्वाद भी देगा, तो जो पेट भरने वाले वो भी बोलेंगे बहुत अच्छी बात है. एकूणच या होत्या कल्याण डोंबिवलीकरांच्या समस्या. एकूणच इथे पाहायला गेलं तर खूप वर्दळीचा हा भाग आहे. पाणी टंचाईची समस्या आहे, स्वच्छता नाहीये, दुर्गंधी आहे इथे मोठ्या प्रमाणात. परत वाहतूक कोंडीची खूप मोठी समस्या आहे. परत अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या इथे मोठ्या प्रमाणात गर्दी असते. समस्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नागरिकांच्या समजून घेतल्यात, ऐकून घेतल्यात. नागरिकांच्या या महापालिका निवडणुकीत नागरिकांचं एकच मत आहे की या महापालिका निवडणुकीत शासनाने आमच्या या समस्या समजून घेतल्या पाहिजेत, ऐकून घेतल्या पाहिजेत. तर तुम्हाला या समस्या, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.